बघा हा ब्लाऊज किती परफेक्ट बसलाय बॉडीमध्ये. एकदम क्रॉस पट्टी बरोबर जागेवर, कुठेही चुनी नाही, काकेत पण चुनी नाही. शोल्डर पण जिथल्या तिथे बसलेले आहे बघा. मागेही फुगा आले. नमस्कार. आता बघा आपले एक हे असते ब्लाऊज जोडताना काय काय समस्या येतात, कुठे कुठे चुका होतात त्या मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यावर टिप्स पण देणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर बघा आपण हे अस्तरचा ब्लाऊज आहे, कटोरी ब्लाऊज. तर मी हा जोडून घेतलेला आहे. तर याच्या पुढे कसा जोडायचा मेन प्रॉब्लेम इथे येतो. तर बाह्या पण तयार करून घेतल्यात, पाठीचा पुढचा भाग पण तयार करून घेतलेत, दोन्ही पण पाठीचा भाग पण तयार करून घेतलाय. आता याच्या पुढे आपल्याला ब्लाऊज जोडायचा कसा शोल्डरला ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका आणि पूर्ण बघा. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा नवीन बघत असाल तर, आणि बेल आयकनची घंटी दाबा. तर या पद्धतीने मी ब्लाऊज पूर्ण जोडून घेतलेला आहे. तर असं व्यवस्थित हांतरून घ्यायचा आणि ज्या त्या भागाचा ब्लाऊज पुढचा भाग घ्यायचा. आता इथे बघायचं आहे, इथे बघून घ्यायचं उंची कमी जास्त आहे का मागच्या भागाची आणि पुढच्या भागाची. तर मला बघा इथे पुढचा भाग जास्त होतोय, एवढा जास्त होतोय असा. तर काय करायचं, आता इकडे तर आपण पॅक करून टाकले, अच्छा क्रॉस पट्टी लावून इथून पण पॅक आहे आणि खालून पण पॅक आहे. मग काय करायचं, तर तेवढंच छाटून घ्यायचं, अशी रेघ ओढून असा छाटून घ्यायचा मुंडा आणि एकसारखी ही उंची करून घ्यायची. आता इथे बघायचं, इथे पण शोल्डरला लावलंय, इथे पण लावलंय, असं या पद्धतीने आपला बरोबर या साईडच्या झालेलं आहे. आणि अशी बरोबर झालं तरच पुढे शोल्डर इथं जोडायची. इथे पण बघा मुंडा बरोबर आतून आलेला आहे, तर परफेक्ट आहे. फक्त इथे पाठीमागचा भाग जरा बाहेर येतोय, तो आपण कट करून टाकायचा. का कट करायचा, नंतर बाही जोडताना इथे कमी पडू शकते बाही, मग आधीच हे छाटून टाकायचं. अगदी सेम एकसारखी उंची करून घ्यायची दोघांची पण, इथे मुंड्यामध्ये, खाली कमरेला, या साईडला आणि शोल्डरला असं एकसारखी उंची झाली तरच शोल्डर जोडायची. आता इथे शोल्डर जोडून घेऊया आपण. अर्धा इंच बरोबर मार्जिन द्यायचंय, डबल टिप टाकायचे. आता सेम इकडचं पण तसंच मोजून घेऊया सगळं मापून. इकडचं थोडंसं जास्त आहे इथं, तर थोडंसंच कट करूया आपण. कट म्हणजे इथं सरळ रेषेत करून घेऊ म्हणजे बरोबर बसेल. या पद्धतीने इथं तर बसलं, खाली पण इकडे कमरेला बरोबर लावून घ्यायचं असं, आणि मग हातात पकडून खालची कंबर इथे ही शोल्डर आणून बसवायची आणि बघायचं. हे बघा बरोबर अगदी व्यवस्थित मुंडा सुद्धा मागचा पुढचा बसलेला आहे इथे. या पद्धतीने हे सगळं एकसारखं करून मगच शोल्डर जॉईन करायचे. आता एवढं झाल्यावर आपल्याला गळ्याला पायपिंग करायचे. इथे बघायचं शोल्डर एकसारखे आहे का, हे बघा. आता दिसतंय ना कापड तुम्हाला एक्स्ट्रा इथं, ते एक्स्ट्रा कापड जेवढं तुम्हाला दिसेल ना तेवढं तुम्ही कट करून घ्यायचंय प्रत्येक ठिकाणी, म्हणजे तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्ट फिनिशिंगमध्ये आणि फिटिंगमध्ये बसणार आहे. या पद्धतीने कट करून घ्यायचंय. अजून थोडा मला क्रॉस वाटतोय. एका सरळ रेषेत ही गळ्याची लाईन करायची. या बाजूचं पण बघून घेऊया. मुंड्याचं पण तसंच करायचं असतं, पण ते पुढे दाखवते मी. हे बघा अशा पद्धतीने जेवढा लाल भाग झालाय तेवढा कट करून टाकायचा असं. आता याला आपण पायपिंग लावून घ्यायचे. तर पायपिंगच्या पट्ट्या मी काढलेल्या आहेत ऑलरेडी. तुम्हाला जर माहिती नसेल कशा काढायच्या तर माझ्या चॅनेलवर गोटाचे व्हिडिओ आहेत, 2-3 टाकलेले आहेत. कोणताही तुम्हाला भेटेल तो तुम्ही बघा, त्यात मी सगळं सविस्तर सांगितले, पट्ट्या कशा काढायच्या, कशा जोडायच्या. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देते याची. तर या पद्धतीने मी अगोदर टीप मारून घेणार आहे कडेने. अशी टीप मारून घेतली आहे सगळीकडं
ब्लाऊजला लावून टाकूया. आता बघा, अजून एक टिप सांगते मी. गोट लावण्यापूर्वी आपण ब्लाऊज असा टाईट ओढला तर ही टिप अशी आतल्या साईडला अशी झाली नाही पाहिजे, अशी अशी इकडे घसरली नाही पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं, इथून जरा थोडी अजून टिप मारून घ्यायची शोल्डरला. इथे थोडीशी एकच पाय दाब दाब जो आहे तो एकच. हे बघा, अशी तिरकी टिप आणायची मारत, म्हणजे मग हे एकसारखं बसतं. हे बघा, बसलं का? आता इकडे झुकलं जात नाही. या पद्धतीने शोल्डर पण जोडताना काळजी घ्यायची, नाही तर मग शोल्डर पडण्याची शक्यता असते. त्यामुळे आता थोडी पट्टी पुढे ठेवायची आणि जोडून टाकायची. आता मी हे सांगत बसत नाही तुम्हाला, तुम्ही तो व्हिडिओ बघा. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते त्याची, पायपिंगच्या व्हिडिओची. या पद्धतीने पायपिंग झालेली आहे. आता आपल्याला हे जोडायचे, बाही जोडायची. तर बघा, बाही जोडायच्या अगोदर पण हे एक सरळ रेषेत कट करून घ्यायचं. हे बघा, इकडं 3 आणि इकडं 3 इंच ही सरळच उभी रेष आली पाहिजे 6 इंचापर्यंत. हे बघा, टेपच्या बाहेर माझे दिसत नाहीये. आता पाठीमागचा भाग, पुढचा भाग बघायचा कसा आहे. हे बघा, आता ही बाही या बाजूची आहे. हा खोलगट भाग आहे, तो पुढे जाणार आहे आणि बाहेरून आलेला मुंडा पाठीमागे ढकलायचा आहे. तर या पद्धतीने ही बाही लावून घ्यायची. अर्ध्यावर ठेवली शोल्डरवर बरोबर बाहीचा मध्य, आणि अर्ध्या इंचाची टीप घेऊन टीप मारून टाकायची. बाही अजिबात खेचायची नाही आणि खालचं ब्लाऊजचं कापड पण खेचायचं नाही. व्यवस्थित फिरवतच लावायची बाही. हे बघ, बरोबर इथं हात न लावता तुम्हाला दिसते ना, बरोबर आलेली. बाहीची कटिंग जर तुम्हाला माहिती नसेल, बघितली नसेल, तर आपल्या चॅनलवर मी व्हिडिओ टाकलाय, परफेक्ट बाही कशी काढायची ती. अजिबात तुम्हाला इथे मुंड्यामध्ये कमी जास्त होणार नाही बाही. त्या पद्धतीने तुम्ही बाही कटिंग करा, तो व्हिडिओ बघून. बघितला नसेल तर नक्की बघा. आता अजून एक डबल टिप मारायची. त्याच्यानंतर आता आपल्याला हे बघा, तुम्हाला वाटेल बाहीला चुनी पडली असेल, पण नाही, कुठेही चुनी पडत नाही. अगदी व्यवस्थित बाही जोडली जाते आपली. खेचायची नाही, काय नाही, किंवा एक्स्ट्रा पण राहिली नाही बाही आपली, कमी पण पडली नाही. या पद्धतीने सुलटा ब्लाऊज करून या साईडने एक टीप मारून घ्यायची, म्हणजे आपल्याला ओव्हरलॉकची गरज नाही. आणि बाही जोडताना इथं टीप मारताना हे जे बाही जोडलेले कापड असतं आपलं मार्जिन, ते वरच्या साईडला ढकलायचं बाहीच्या दिशेने, आणि टीपवर टीप व्यवस्थित घेऊन टीप मारायची. या पद्धतीने खालीवर होता कामा नये. बाहीकडे पण एकसारखं आणि इकडे पण एकसारखं झालं पाहिजे. आता ब्लाऊज आपण उलटा करायचा आहे असा, आणि ही टीप बरोबर जी आहे बघा, आता ही कशी समोरासमोर टीप आली, अशी समोरासमोर टीप यायला पाहिजे ब्लाऊज जोडताना. आता ही टीप अशी खेचून घ्यायची आणि पाव इंचावर अजून एक टीप मारायची कडेने. पाव इंच किंवा अर्धा इंच घेतलं तरी चालेल.
आता इकडची पण बाही मी लावून घेते, मग फिटिंग बघूया आपण. आता ही पण फिटिंग सॉरी बाही लावून झालेली आहे आपली. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, दिसते ना, टीप समोर टीप आली पाहिजे बरोबर या पद्धतीने. आता आपल्याला फिटिंग करायचे कस्टमरच्या मापानुसार. तर कशी करायची बघा, कंबर आहे 33 आणि 12.5 हाताचा दंड घेरा आहे आणि 36 मुंड्याच्या इथे छातीचं माप आहे. तर बघा आता आपल्याला मोजून घ्यायचं आहे 33 वर कंबर बरोबर. तर कंबर मोजताना काय करायचं, हे जे लुकांची पट्टी आहे ती सोडून द्यायची आणि टेप लावायचा आहे आपल्याला या पद्धतीने. आणि पूर्ण कंबर मोजून घ्यायची या नवीन ब्लाऊजची किती बसते ती अशी, या टोकापासून त्या टोकापर्यंत हुकांच्या पट्टीपर्यंत जायचं आहे या पद्धतीने. आता इथे हुकांची पट्टी पूर्ण घ्यायची. तर 37 भरले, आपल्याला 33 पाहिजे म्हणजे किती 4 इंच जास्त आहे. तर 4 इंचाचे 4 भाग करायचे. तर एक भाग येतो 1 इंचाचा. तर 1 इंचावर इथे खून करून घ्यायची अगोदर. बघा एका सरळ रेषेत टीप आली पाहिजे फिटिंगची सुद्धा, त्यासाठी मी दाखवते हे सगळं व्यवस्थित. पूर्ण बघा व्हिडिओ. 1 इंचावर खून केली, इथे 4 इंच एक्स्ट्रा येत होतं म्हणून. आता इथे आपल्याला पुढचा भाग घेतलाय मी हातात, तिथे आपल्याला किती पाहिजे 9 इंच. 36 आहे ना छाती, तर 9 इंच. तर 9 इंचावर बरोबर न ताणता हे बघा सरळ करायचं आहे फक्त इथं ब्लाऊज आणि न ताणता इथे 9 इंच इथं आलं. आणि इथं काय करायचं आहे आता आपल्याला, बाहीला 11.5 आहे. तर 11.5चे किती होतात 5.25. 5.25 वर एक खून करून घ्यायची इथे येणार आहे. आता ही टीप आपली इथून अशी येणार आहे. इथं मुंड्याजवळ सुई आणून थांबवायची रोवून आणि मग व्यवस्थित इथं पकडून टीप मारून द्यायची. हे बघा आता पलटी मारून त्याच्या बाहेरून एक टीप मारायची. अशा 2-3 टिपा एक्स्ट्रा मारून द्यायच्या. याच पद्धतीने इकडे पण करायचं आहे. 1 इंच खाली कमरेला, इथे 9 इंच. आता इथं आहे लुकाची पट्टी आली ती सोडून द्यायची आणि मग 9 इंचावर टाकायचंय. इथं आलं, व्यवस्थित करून घ्यायचंय. बरोबर आलं. इथे 5.25. आता टीप मारायची. या पद्धतीने तुम्हाला मी परफेक्ट फिटिंग कशी करायची ती दाखवलेली आहे. तर बघा कसा व्हिडिओ वाटला तुम्हाला, आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. बोट इस्त्री केल्यावर एकदम परफेक्ट बसणार आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद.